फ्लेक्झिबिलिटी आणि एनी टाइम एनीवेअर लर्निंग, दॅट इज अ ब्युटी ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. जे ऑनलाईन आणि डिस्टन्स एज्युकेशन घेतात त्यांचा आणि कॅम्पसमध्ये जे शिकवलं जातं त्या इन्स्टिट्यूट ह्या एकमेकासमोर उभ्या राहतील असं वाटतं तुम्हाला येत्या काळात? अशा घडीला तर जवळपास 2 कोटी युजर्स भारतामध्ये ऑनलाईन शिक्षण घेत आहे. आणि डिस्टन्स एज्युकेशनचं विश्व जे आहे जे इतकं मोठं आहे, मग ते सर्वसामान्यांपर्यंत येत का नाही आहे अजून? टेक्नॉलॉजीचा मॅसिव्ह वापर म्हणजे AI असतील, जनरेटिव्ह AI आहे, ChatGPT आहे, त्याचा मॅक्झिमम वापर या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये झालेला दिसेल. पण मग अशा मुलांनी टेक्नो सावी असणं गरजेचं आहे का? नेक्स्ट लेवल लर्निंग ज्याला आपण म्हणू शकतो, विच इज पॉसिबल ओनली इन ऑनलाईन एज्युकेशन. पण हे अफोर्डेबल कसं काय, म्हणजे काय फरक असतो या फीजमध्ये, स्ट्रक्चरमध्ये, मग सांगू शकाल का? त्यामुळे एक अकॅडमिशियननी संस्था उभी करणे आणि एका पॉलिटिशियननी संस्था उभी करणे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फार महत्त्वाचा प्रश्न. असे कोर्स केल्यानंतर मला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते का? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत MIT स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनचे डायरेक्टर सुरुद नेऊरगावकर सर. नमस्कार. मला छान वाटलं तुम्ही आज इथे आलात, कारण फार महत्त्वाच्या विषयावर मला कधीपासून बोलायचं होतं आणि तो आज योग आला. सरांना बोलवण्यामागचं कारण असं आहे की आपण सगळेच वेगवेगळ्या विभागामध्ये शिक्षण घेत असतो, शाळेत जाऊन शिक्षण घेत असतो, मग कॉलेजमध्ये जातो वगैरे वगैरे. पण अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशनचा ट्रेंड खूप वाढला, डिस्टन्स एज्युकेशन वाढलेलं आहे आणि त्यातून खूप लोकांना खूप सुविधा पण निर्माण झालेल्या आहेत. तर हा एक महत्त्वाचा ट्रेंड मला वाटतो की आता शिक्षण कोणापासूनही फक्त एका क्लिकवर राहिलेलं आहे. तर हा ट्रेंड नेमका काय आहे, काय नवी दालनं उघडलेली आहेत, हा फ्युचरिस्टिक ट्रेंड तुम्हाला कसा वाटतो, या अनुषंगानं आपण बोलूया आणि तुमच्याकडनं ते मला बाहेर यावं अशी अपेक्षा आहे. तर तुमचं स्वागत. मित्रमणेमध्ये तुम्ही आवर्जून आलात याबद्दल आम्ही एक छोटीशी भेट देऊन तुमचं स्वागत करतो. हे आहे अश्मन पेबल्सचे हँड पेंटेड दिया आहे तो. थँक्यू. आणि पुणे कॉटन कंपनीतर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू व्हेरी मच. पुणे कॉटन कंपनी आणि अश्मन पेबल्स हे इन्स्टावर आहेत. तुम्हाला जर टी शर्ट्स हवे असतील, मित्रमणेचे टी शर्ट्स हवे असतील किंवा इतरही टी शर्ट्स, तर तुम्ही पुणे कॉटन कंपनीकडून घेऊ शकता. इन्स्टावरून तिथे जाता येतं. आणि तुम्हाला हँड पेंटेड दियाज जर हवे असतील तर अश्मन पेबल्सची लिंक पण इन्स्टावर आहे. तर सुरू करूया. अगदी जरूर. तर जसं मी मगाशी म्हणालो की ऑनलाईन एज्युकेशन आता खूप लोक प्रेफर करत आहेत. अनेकांना ह्या एज्युकेशनने हात दिला आहे, अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत आणि विशेषतः कोविडनंतर हे खूप झालं, कारण कोविडमध्ये एकदम ऑनलाईन सगळं सुरू झालं होतं. बरोबर. तर सर, तुम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हाला एक्सपर्टी आहे तुमची त्यामध्ये, तर या ट्रेंडकडं तुम्ही कसं पाहता? नाही, ऑनलाईन एज्युकेशन हे वाढणारच आहे आत्तासुद्धा. जर त्याच्या मागची प्रामुख्याने 2 ते 3 कारणं आहेत. नंबर 1 आहे की अफोर्डेबिलिटी. नंबर 2 एनी टाईम एनीवेअर लर्निंग, फ्लेक्झिबिलिटी जी तुम्हाला ऑनलाईन किंवा डिस्टन्स लर्निंगमध्ये मिळते. तुम्ही जर एखादा वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही तुमचे जवळपास 8 ते 10 तास रोज एखाद्या कंपनीमध्ये किंवा जॉबमध्ये तुम्ही तुमचे खर्च होत असतील, पण तरीसुद्धा तुम्हाला जर अजून शिकायची ओढ असेल तर डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन हा एकमेव पर्याय असा आहे की तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जसं तुम्हाला साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. आणि मुख्य म्हणजे की सध्या एवढा मोठ्या प्रमाणात आत्ता जर बघितलं तर ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशन वाढण्याचं काय कारणं काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे की जसं मी पहिल्यांदाच म्हणलं की अफोर्डेबिलिटीचा जो मुद्दा आहे, समजा ग्रामीण भागातली मुलं असतील किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असतील, त्यांना ऑन कॅम्पसवरती ते जाऊन अभ्यास करू शकत नाहीत. तर ते त्यांच्या घरी बसून किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बसून ते त्यांचा पूर्णपणे प्रोग्राम कंप्लीट करू शकतात. हा एक आणखीन एक त्यातला मुद्दा आहे, फायदा आहे. पण याच्यामध्ये तुम्ही कधीपासून याच्यामध्ये आला, तुमच्याबद्दल सांगा. मी जवळपास 6 ते 7 वर्ष झाली आता मी MIT स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनच्या संचालकपदी म्हणून मी काम करतोय. आणि साधारण 15-1 वर्ष मला MIT ग्रुप या MIT समूहामध्ये झालेली आहेत. तर 6-7 वर्षापासून मी स्कूल ऑफ डिस्टन्स. मग यामध्ये आता 6-7 वर्ष म्हणजे कोविड पण पिरियड त्याच्यात आला असं मला वाटतं. तर विशेषतः कोविड पूर्वीची परिस्थिती काय होती आणि कोविड नंतरची परिस्थिती काय झाली आहे?
नाही, आमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे कोविडच्या आधीपासूनच आम्ही डिस्टन्स किंवा ऑनलाईन लर्निंगमध्ये आम्ही ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड होतो. पण तुम्ही जो मुद्दा अगदी ज्वलंत मुद्दा जो बोलत आहात आता कोविडच्या रिलेटेड, अख्ख्या जगामध्ये म्हणजे पॅन्डेमिक पूर्णपणे जगामध्ये होतं. जानेवारी, मला आठवतं जानेवारी 2020 पहिला देश जो पूर्णपणे कॅम्पस किंवा इन्स्टिट्यूशन्स बंद करणारा देश होता चायना. पाठोपाठ मार्च 20 मध्ये भारताने सुद्धा पूर्णपणे कॅम्पस बेस्ड एज्युकेशनला पूर्णपणे बंद केलं. तर त्यामुळे युनिव्हर्सिटीज असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स असतील, स्कूल्स असतील, या सगळ्यांना बाय डिफॉल्ट त्यांना ऑनलाईन एज्युकेशनकडे वळायलाच लागलं, कारण दुसरा ऑप्शनच त्यांच्याकडे नव्हता. काही लोक प्रिपेअर्ड होते, काही लोक अनप्रिपेअर्ड होते. जे प्रिपेअर्ड होते त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गती मिळवली, त्याच्यामध्ये त्यांचे ऑपरेशन्स परत एकदा सुरू झाले. पण आमच्या बाबतीत बोलायला झालं तर आम्हाला एक नाही म्हणलं तरी इट वॉज अ बोन इन डिस्गाईज असं आपण म्हणू शकतो. आम्हाला फायदाच झाला त्याचा, कारण लोकांचा ओढ जास्तीत जास्त ऑनलाईन एज्युकेशनकडे वाढत गेला पॅन्डेमिक नंतर, असं मी म्हणू शकतो. पण या सगळ्यामध्ये आपली सिस्टीम तेवढी तयार होती का? म्हणजे एकीकडे विद्यार्थी म्हणून माझा ओढा झाला ऑनलाईनकडे, पण जो मला शिक्षण देणारा वर्ग आहे तो तेवढा प्रिपेअर होता का त्या काळात? नक्कीच होता. काही ठिकाणी असं म्हणता येईल की काही संस्थांना किंवा काही इन्स्टिट्यूशन्सना वेळ लागला, कारण त्यांना पहिल्यापासून सुरुवात करायला लागली. पण काही अशा संस्था किंवा शैक्षणिक संकुल अशी होती ज्यांच्याकडे ही ऑलरेडी सिस्टम एस्टॅब्लिश्ड झालेली होती, त्यामुळे त्यांना एवढा वेळ लागला नाही. त्यांचं अडॅप्टेशन हे लवकर झालं. अदरवाईज बाकीच्यांना खूप वेळ लागला, कारण त्याच्यामध्ये नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरचं अडॅप्टेशन होऊन उपयोग नाहीये. जे टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे, जे टीचर्सना तयार करणे, टीचर्सना तो माइंडसेट, कारण 100 मुलां किंवा 60 मुलांच्या एका वर्गामध्ये शिकवणे आणि ऑनलाईन जिथे फक्त तुम्हाला काहीच म्हणजे काही ठराविकच चेहरे जे दिसत आहेत त्यांना शिकवणे, हा एक ड्रास्टिक शिफ्ट होता. त्यामुळे तो अडॅप्टेशनला सुद्धा वेळ लागला टीचर्ससाठी. बरोबर. तुमच्याकडं काय इश्यू तयार झाले? म्हणजे तुम्ही जेव्हा मुलांना ट्रेनिंग देत होता किंवा शिक्षण देत होता किंवा डिस्टन्स एज्युकेशनच्या मार्फत तुमच्याकडे अनेक क्युरीज त्यावेळेला येत असेल सुद्धा, तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टीला हाताळलं? नाही, आमच्याकडे एक प्रामुख्याने जो गाभा असतो डिस्टन्स किंवा ऑनलाईन एज्युकेशनचा, त्याला लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे. तर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती सगळंच अवेलेबल असतं. जे शिक्षणासाठी जे टूल्स लागतात किंवा तुमची पुस्तकं असतील, तुमचे नोट्स असतील, तुमचे रीडिंग मटेरियल असेल, तुमचे व्हिडिओज असतील, हे सगळं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमवरती ऑलरेडी आमच्याकडे होतंच. प्लस लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय आहे? लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे थोडक्यात एक क्लासरूमच आपण म्हणू शकतो. की त्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती सगळ्या तुम्हाला अभ्यासाकरता लागणाऱ्या किंवा कोर्स कम्प्लिशनसाठी लागणारे जे टूल्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते सगळं त्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती अवेलेबल असतं. ऑनलाईन पूर्णपणे. मग तुम्हाला एक व्हॅलिड लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जातो त्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचा. ते तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला तुमचे कोर्स डिटेल्स कळतात, तुम्हाला तुमच्या विषयांची माहिती कळते, तुम्हाला PPTs मिळतात, त्याच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, काही रेकॉर्डेड व्हिडिओज जे फॅकल्टीचे असतात ते तुम्ही बघू शकता तुमच्या वेळेनुसार. तर हा जे मी मगाशी म्हटलं फ्लेक्झिबिलिटी आणि एनी टाइम एनीवेअर लर्निंग, दॅट इज अ ब्युटी ऑफ ऑनलाईन एज्युकेशन असं मी म्हणतो. पण याच्यामध्ये पूर्वी म्हणजे साधारण या कोविडच्या काळामध्ये, कारण मला कोविड संक्रमणाचा काळ वाटतो म्हणून मी पुन्हा तिथे येतो. अगदी बरोबर. तर तिथं जी काय सिस्टीम असेल त्यावेळची, नंतर आपण ती पुन्हा ग्रो होत जातो परिस्थितीनुसार. तर आता आणि तेव्हा यामध्ये संशोधनं काही झाली आहेत का? काही बदल झालेत का? काही गोष्टी आणखी सोप्या झाल्यात का? अगदीच, नक्कीच. कारण पॅन्डेमिक नंतर म्हणजे गव्हर्नमेंटने सुद्धा असे खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की स्वयं नावाची जी एक पोर्टल आहे, AICTचं स्वयं नावाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जवळपास 2000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामधल्या, किंवा मॅनेजमेंट ॲज अ डिसिप्लिन म्हणा, इंजिनिअरिंग ॲज अ डिसिप्लिन म्हणा. तर ते व्हिडिओज ऑलरेडी फॅकल्टीचे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो, त्या स्वयं प्लॅटफॉर्मवरती AICTने उपलब्ध करून दिलेले ऑलरेडी आहेत. त्याचा शिक्षण संस्थांना AICTने एवढंही म्हटलंय की 20% किंवा 30% उपयोग स्वयंचा तुम्ही तुमच्या करिक्युलममध्ये करू शकता. म्हणजे त्याला 30% जो काही मुलगा त्या स्वयं प्लॅटफॉर्मवरती शिकेल त्याचे क्रेडिट्स सुद्धा तुम्हाला तुमच्या क्रेडिट सिस्टीममध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता. त्याचाही फायदा झालेला आहे मुलांना.
विद्यार्थ्यांना. आणि याच्यामध्ये कोणीही शिक्षण घेऊ शकतं, अगदी कोणीही. म्हणजे त्यात वयोगटाची काही वयोगटाची मर्यादा अजिबात नाहीये, पण काही एलिजिबिलिटी नॉर्म्स असतात. जसे समजा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे असेल, किंवा तुमचं युजीचे कोर्सेस असतील तर तुमची ऍटलीस्ट 12वी तुम्ही यू शुड हॅव पास 12th स्टँडर्ड असंही असू शकतं. बरं, पण अदरवाईज वयोमर्यादा काही नाही आहे. मग तुमच्याकडे जे लोक शिकायला येतात किंवा तुमच्याकडे म्हणजे अशा विद्यापीठांमध्ये जे लोक शिकायला जास्तीत जास्त ही वयोगट काय असतो जनरली? ह्यांचा वयोगट साधारणतः 22 पासून 45 ते 48 वयापर्यंत वयोगटापर्यंतची वर्किंग प्रोफेशनल्स आमच्याकडे जास्त करून शिकायला येतात. बरं. की ज्यांना अपस्किल करायचं असतं, ज्यांना अपग्रेड करायचं असतं त्यांचं एका डोमेनमधलं नॉलेज, जेणेकरून त्यांना त्यांच्या जिथे जॉब करत आहेत त्यांना तिथे प्रमोशन मिळू शकतील, किंवा त्यांना जर स्विच करायचं असेल दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा दुसऱ्या डोमेनमध्ये जायचं असेल तर ह्याचा फायदा त्यांना. मी तो प्रश्न विचारणारच होतो की आता तुम्ही सांगितलं की 22 ते 48 वयोगट, अगदी, तर 40 नंतर का वाटतं लोकांना की आपण हा कोर्स करावा? 48 तर मी तुम्हाला ऍव्हरेज म्हटलं. आमच्याकडे असेही काही केसेस आहेत की जे 60-65 या वर्षी सुद्धा एनरोल करतात आणि त्यांना शिकण्याची जी ओढ आहे, त्यांना नवीन नवीन जे काही ट्रेंड्स आहेत किंवा नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायची आवड आहे, ही लोक सुद्धा आजकाल म्हणजे वयोमर्यादा काही राहिलेली नाहीच आहे असं म्हणू शकतो आपण. पण मग आता याच्यामध्ये आताच्या काळामध्ये जे कोर्सेस जिथे इथं अवेलेबल आहेत ते सगळं इतकं सोपं झालेलं आहे शिक्षण घेणं असं वाटतं तुम्हाला? हे एकूणच कॉलेजमध्ये जाऊन शिकणं, किंवा पूर्वी कसं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ होतं, टिळक विद्यापीठ होतं की तिथं मुक्त विद्यापीठ होतं त्या अर्थानं, त्याही पलीकडे आता आपण गेलोय. बरोबर. आता तर तिथं जायची पण गरज उरत नाही. तर ह्याची विश्वासार्हता कशी तपासायची? म्हणजे तो एक मोठा प्रॉब्लेम वाटतो मला. प्रॉब्लेम म्हणजे की ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे, मला कुठली युनिव्हर्सिटी दिसते, पण ती खरंच आहे की नाही, त्याची ऑथेंटिसिटी कशी तपासायची, हे काहीतरी सिस्टीम असायला पाहिजे ना. आपल्याकडे 2 रेग्युलेटर्स आहेत. एक तर युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठांसाठी जी रेग्युलेटरी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, आणि दुसरी जी टेक्निकल म्हणजे तंत्र शिक्षणाशी निगडीत अशा ज्या काही संस्था आहेत त्यांना AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. या दोन्हीपैकी एकाची तरी तुम्हाला मान्यता आहे का तुमच्या कोर्सेसना किंवा तुमच्या संस्थेला? हे जरी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर तपासलं तर तुम्हाला कळून येतं की जर UGC किंवा AICTE रेकग्नाइज एखादी संस्था असेल तर त्याची विश्वासार्हता जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांना काही नॉर्म्स, त्यांना काही गाईडलाईन्स जे UGC रेग्युलेटरी बॉडीज जे आहेत ते मांडून दिलेले असतात, ते आम्हाला पाळायला लागतात. क्रेडिबिलिटी इज नॉट अ इश्यू नाव. अच्छा, पण या सगळ्यामध्ये भारतातला ट्रेंड काय सांगतो आणि जागतिक ट्रेंड काय सांगतो, असं काही आहे का मुळात? आहे ना. जर आपण बघितलं तर जगामधलं, मी पहिले जगाबद्दल काही बोलतो. 2013 साली एक मिनर्वा नावाचा प्रोजेक्ट होता. मिनर्वा स्कूल जी युनायटेड स्टेट्समध्ये आहे, त्यांनी असा एक प्रयोग केला होता की रादर शिक्षण म्हणजे स्कूलच्या संदर्भातला प्रोजेक्ट होता, शाळेच्या संदर्भातला, की 20% फक्त जे काही शिक्षण म्हणजे जसे सॉफ्ट स्किल्स असतील त्या पूर्णपणे क्लासरूममध्ये शिकवल्या जातील, बऱ्याच 80% जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाईल. आणि तो प्रोजेक्ट इतका सक्सेसफुल झाला, 2013ची गोष्ट सांगतो, बिफोर पॅन्डेमिक. तर बऱ्यापैकी मिनर्वा प्रोजेक्ट सारखे अनेक प्रोजेक्ट्स युनायटेड स्टेट्समध्ये आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत. तसंच जर बघितलं तर अजून आयव्ही लीग जी आहे, म्हणजे आयव्ही लीग युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रख्यात युनिव्हर्सिटीची गणना होते, त्याच्यात एडेक्स नावाची जी कंपनी आहे, हे आयव्ही लीग युनिव्हर्सिटीजनी एडेक्सची स्थापना केलेली आहे. आणि एडेक्स नावाच्या प्लॅटफॉर्मवरती आत्ता जर बघितलं तर जवळपास 2000 पेक्षा जास्त कोर्सेस हे उपलब्ध आहेत. आणि नाही म्हणलं तरी 20 करोड लोक आतापर्यंत त्या एडेक्स प्लॅटफॉर्मवरती त्यांनी शिक्षण किंवा सर्टिफिकेशन्स त्या प्लॅटफॉर्मवरनं घेतलेली आहेत. 20 कोटी ही आजच्या तारखेची ही संख्या आहे. भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये सुद्धा काही अर्ली मूव्हर्स होते. अर्ली मूव्हर्स म्हणजे ज्यांनी ऑलरेडी ही एक ट्रेंड सुरू केला ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशनचा. तुम्ही जी नावं घेतलीत मग अशी की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल किंवा टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल, तसेच काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजनी सुद्धा हा ट्रेंड सुरू केला भारतामध्ये. आणि भारतामध्ये सुद्धा जर तुम्ही आता बघितलं तर मॅक्झिमम लोकांचा जो कल आहे तो ऑनलाईन एज्युकेशन करताच वाढलेला आहे असं दिसून येतं. पण तो हा कल कशामुळे वाढलाय?
आणि त्याही मध्ये मला त्याच्या आधी विचारायचं, मिनर्वामध्ये ते तुम्ही मला सांगितलं 2013चं, तर ते 20% एज्युकेशन तिथे आणि 80% बाहेर, पूर्णपणे ऑनलाईन. हे कुठून आलं होतं, म्हणजे असं हा एक प्रयोग त्यांनी केला होता आणि तो कशामुळे सक्सेसफुल झाला असं कारण युनायटेड स्टेट्सचं जर तुम्ही पूर्णपणे त्यांची जे जॉग्राफी बघितली किंवा त्यांचे जे 50 देश आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये, त्यांचं जर आपण एक जॉग्राफी बघितली तर ते एवढी पसरलेला देश आहे, तर सगळ्या मुलांना एका ठिकाणी येणं, त्याला आपण काय म्हणू, रीच वाढवणे म्हणा किंवा अवेअरनेस, ऍक्सेसिबिलिटी वाढवणे शिक्षणाची, त्यासाठी हा प्रोजेक्ट केलेला होता आणि तो अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी मिनर्वा प्रोजेक्ट पार पाडून दिला. आणि भारतातली परिस्थिती काय आहे? भारतामध्ये सुद्धा जर बघितलं आजच्या घडीला तर जवळपास 20 मिलियन म्हणजे 2 कोटी युजर्स आतापर्यंत भारतामध्ये ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. पण मग तो इतका म्हणजे इतकं सरळ साधं सोपं आपल्याकडे आहे की आपल्याकडे आणखी काही डेव्हलपमेंटची गरज आहे असं वाटतं? डेव्हलपमेंटची गरज नक्कीच आहे, असं मी म्हणणार नाही की पूर्णपणे आता आपण काय म्हणू आपण त्याला की सगळंच आपल्याकडे सगळं व्यवस्थित आहे असं मी म्हणणार नाही, पण देयर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट विथ रिस्पेक्ट टू टेक्नॉलॉजी. म्हणजे आता जो टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे, फॉर एक्झाम्पल आता AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा वापर तुम्ही तुमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये कसा करू शकता, तुम्ही स्टुडंट सपोर्ट, ज्याला आपण एखादा विद्यार्थी किंवा जेव्हा तो एका कोर्ससाठी एंटर करतो तेव्हा त्याला जो लागणारा एक सपोर्ट असेल तर त्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजीचा कसा फायदा करून घेता येऊ शकतो. चॅटबॉट्स असतील, AI असेल, ह्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते माझ्या मते पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात वापरलेलं दिसेल. पण या सगळ्यामध्ये इंटरनेट हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. अगदीच की तो कानाकोपऱ्यात असणं गरजेचं आहे. भारताचं किंवा इनफॅक्ट महाराष्ट्राचं जर एकूण आपण भौगोलिक परिस्थिती बघितली तर ते तेवढं आहे असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच. आता मे बी हे जे काही गेल्या 10 वर्षांमध्ये जी काही क्रांती झालेली आहे, डिजिटल क्रांती ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी हा एक मेजर चॅलेंज होता 10 वर्षांच्या अगोदर. पण जे काही काम या सरकारने केलेलं आहे, मला तरी असं जाणवतं की या 10 वर्षांमध्ये जी कनेक्टिव्हिटी भारतामध्ये जी आलेली आहे ती ह्याच्या अगोदर कधीच नव्हती. त्यामुळे कनेक्टिव्हिटी, ॲक्सेसिबिलिटी, इंटरनेट कनेक्शन हे तुम्हाला त्यासाठी आवश्यकच आहे. विदाउट इंटरनेट तुम्ही तुमचं ऑनलाईन कोर्स करू शकत नाही. व्हेरी ट्रू. तर ते या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ओके सर, तुम्ही आता जवळपास 6-7 वर्षापासून या ऑनलाईन आणि डिस्टन्स एज्युकेशनमध्ये आहात. त्याच्या आधीपासून तुम्ही MITशी निगडीत आहात. तुमच्याबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे तुमची बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही याच्यात कसे काय आलात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर तुम्ही ऑनलाईनमध्ये कसे शिफ्ट झालात तेही सांगा. तो अगदी प्रामाणिकपणे सांगतो की माझा अभ्यासाकडे कल कधीच नव्हता. कॉलेजमध्ये असताना सुद्धा आय वॉज कम्प्लिटली इनटू स्पोर्ट्स. म्हणजे रणजी खेळता राहून गेलं माझं क्रिकेटचं. पण मी क्रिकेट, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, यू नेम अ स्पोर्ट अँड आय वॉज ऑलवेज देअर इन दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट. माझा अभ्यासाकडे कधीच ओढा कधीच नव्हता. ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी माझी तयारी केली UPSCसाठी, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनसाठी, मी ज्ञान प्रबोधिनीमध्ये अभ्यास करत होतो. जवळपास 3 अटेम्प्ट्स मी UPSCचे दिले, पण अनफॉर्च्युनेटली माझा UPSC काही क्लिअर करता आला नाही. सायमल्टेनियसली मी MITमध्येच ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून एक इकॉनॉमिक्स नावाचा जो विषय आहे तो मी शिकवायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून माझी शैक्षणिक जर्नी जर आपण म्हणू शकतो तेव्हा सुरुवात झाली. तर 2 वर्ष मी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी MITचंच एक आळंदीमध्ये एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि त्यांचं डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज होतं. तिथे मी 2 वर्ष ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केलं. तेव्हाचे जे डायरेक्टर होते तिथले डॉक्टर मिलिंद पांडे, तेव्हा ते मला म्हणले की तू आमच्याकडे का जॉईन होत नाहीस MIT कोथरूडला. मग मी 2008 साली MIT कोथरूडला जॉईन केलं ॲज अ रिसर्च असोसिएट. अगदी सुरुवात जी असते, कारण तेव्हा माझ्याकडे ग्रॅज्युएशनच होतं, माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणणं होतं. आणि 2008 पासून मी सुरुवात केली माझ्या शैक्षणिक करिअरची. मग मी MBA केलं पुणे विद्यापीठातनं, पुंबामधनं माझं MBA कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी माझी PhD केली. PhD माझी इकॉनॉमिक्स आणि फायनान्स या दोन्ही विषयांमध्ये आहे. माझा तो UPSC मुळे डेव्हलप झालेला सब्जेक्ट आहे. स्पोर्ट्समध्ये इकॉनॉमिक्स मध्ये कसं काय घुसला तुम्ही? UPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने मला त्या विषयाची खूप ओढ किंवा त्याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायची एक इंटरेस्ट निर्माण झाला. त्यामुळे इकॉनॉमिक्स अजून सुद्धा माझा फेवरेट सब्जेक्टच आहे. त्यामुळे माझी PhD सुद्धा इकॉनॉमिक्स आणि फायनान्स मधनं मी केली.
असा माझा. मग त्यानंतर PhD झाल्यानंतर त्याच्यानंतर मग मी MIT स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट या संस्थेमध्ये जवळपास 8 वर्ष काम केलं, वेगवेगळ्या पदांवरती. आणि त्याच्यानंतर आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत डॉक्टर सुनील कराड, त्यांनी मला एक संधी दिली की 2018 साली तुम्ही डायरेक्टर म्हणून का जॉईन होत नाही MIT स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनला. तेव्हापासून ही माझी. पण मग शिफ्ट कसा केला तुम्ही? शिफ्ट माझ्यासाठी पण जड होता, कारण मी सुद्धा एक हार्डकोर टीचर, एक अकॅडमिशियन होतो. मी शिकवायचो मुलांना आणि लेक्चरची सवय असते आपल्याला, वन ऑन वन रिॲक्शनची अपेक्षा असते. हे पूर्णपणे माझ्यासाठी सुद्धा पूर्णपणे एक वेगळं क्षेत्र होतं. मी कधीच ऑनलाईन एज्युकेशन कधीच नव्हतो, पण एक चांगली संधी आहे असं मला वाटलं. त्याच्यामध्ये मी उतरलो आणि ज्या ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस इन्कॉर्पोरेट करता येऊ शकतात स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनमध्ये, त्या आम्ही आतापर्यंत करत आलो. सांगा सर, या सगळ्यामध्ये ना जी मुलं असतात, म्हणजे स्टुडंट्स, ते वयोगट काही असू दे, त्यांना येणाऱ्या डिफिकल्टी आता बेसिक काय आहेत असं वाटतं तुम्हाला? डिफिकल्टी म्हणण्यापेक्षा MIT, ओके, पण बिंग अ एक्सपर्टी तुम्हाला काय दिसतंय की आपल्याकडे शिकणाऱ्या मुलांचा बेसिक प्रॉब्लेम काय होतोय, काय येत नाहीत मुलं, किंवा काय इश्यू काय आहे? मला असं वाटतं की डिफिकल्टी म्हणण्यापेक्षा जे पेन एरियाज जे आता आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूज, फॉर एक्झाम्पल त्यांचं प्रिपरेशन, म्हणजे काही एटिकेट्स ज्याला आपण म्हणतो की इंटरव्ह्यूच्या साठी लागणारे जे प्रिपरेशनरी एटिकेट्स असतात ते मिसिंग आहेत. काही इंग्लिश एक मोठ्या प्रमाणाचं एक इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणू, की इंग्लिश कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना करता येत नाही, किंवा रेझ्युमे किंवा CV कसा लिहायचा असतो या बाबतीत सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. इंटरव्ह्यूची खास करून जेव्हा तुम्ही, कारण आमच्याकडे जो येणारा वर्ग आहे तो ऑलरेडी कुठे ना कुठेतरी काम करत आहे, बरोबर. त्यांना जर अपस्किल करायचं असेल तर त्यांना काय गोष्टी लागणार आहेत की जेणेकरून एम्प्लॉयर जो समोरचा आहे तो तुम्हाला ऍक्सेप्ट करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं मी म्हटलो की इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, त्याच्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यूज कसे द्यायचे असतात, कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, तुमचे एटिकेट्स कसे असायला पाहिजे इंटरव्ह्यूच्या रिलेटेड, या सगळ्या गोष्टी सॉफ्ट स्किल्स रादर मी असं म्हणेन. म्हणजे डोमेन नॉलेज आहे, मी असं म्हणणार नाही की डोमेन नॉलेज त्यांना काहीच नाही आहे. त्यांच्या डोमेनचं मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, ऑपरेशन्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, पण हे जे सॉफ्ट स्किल्स आहेत तिथे जास्त करून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. एकंदरीतच, नॉट ओनली विथ MIT, पण एकंदरीतच जर तुम्ही काम कसं काय केल्यामुळे हे होईल, यासाठी एक तर पहिली गोष्ट तुमची विल पॉवर, प्रत्येक विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची, की मला हे शिकायचं आहे, मला काय हे शिकायचं आहे, याच्या मागे थॉट प्रोसेस काय आहे, हे जर मी केलं तर त्याचा मला कसा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टी होतील नक्कीच. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये बेसिक इश्यू असा असतो की विद्यार्थ्याला कळत नाही की समोरच्यांचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, आणि शिक्षकांना कळत नाही की समोरचा विद्यार्थी माझा ऐकतोय की नाही. हा बेसिक घोळ आहे. अगदी तो म्हणजे कोविडमध्ये जेव्हा शाळा ऑनलाईन भरत होत्या तेव्हा शाळेतल्या मुलांचाही तो प्रॉब्लेम होता, कळतच नव्हतं कोण काय करते. हे जो गॅप आहे तो कसा भरून काढता जनरली? नाही, हा तुम्ही जो सिनारिओ दिला तो अगदी योग्य सिनारिओ आहे. कारण काय होतं की जेव्हा ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस जेव्हा सुरू असते तेव्हा नॉट नेसेसरी की बाबा 20च मुलं आहेत किंवा आपल्याला मे बी 60 मुलं असतील, 70 मुलं असतील, आणि त्या प्रत्येक मुलाकडे टीचरला सुद्धा वैयक्तिक लक्ष देणं खूप अवघड जातं. करेक्ट. पण नक्कीच एक शेवटचे जो सेशन असतो, फॉर एक्झाम्पल 1.5 तासाचा एक सेशन असेल तर शेवटची जे 30 मिनिटं आहेत ती क्वेश्चन आन्सरसाठी आपण ठेवू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या काही शंका असतील, काही कॉन्सेप्ट रिलेटेड काही डाऊट्स असतील, हे 30 मिनिटांमध्ये काही क्लिअर होऊ शकतात. अगदी खूपच जास्त जर समजा क्वेरीज असतील काही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना ईमेलवरती त्यांना उत्तरं मिळू शकतात. त्यामुळे हे एक आहे, मला आपण ड्रॉबॅक म्हणू शकतो, पण त्याच्यावर सुद्धा उत्तरं आपल्याला शोधायला लागतात, ऑलरेडी आहेत, एस्टॅब्लिश्ड आहेत. मग मला एक बेसिक सांगा ना, की समजा मला ऑनलाईन कोर्स करायचा असेल तुमच्या MIT मध्ये धरा, आणि मी आहे कुठला तरी नागपूरचा मुलगा, तर असे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये बेसिक काय क्वालिटीज असणं गरजेचं आहे की असं असेल तर मग तू रोल हो, तर तुला फायदा होऊ शकेल. तर तो बेसिक क्वालिटीज मुलांमध्ये काय, स्टुडंटमध्ये काय पाहिजे? मग तो कुठल्याही वर्षाचा असू दे, तो 60 वर्षाचा असू दे किंवा 50 वर्षाचा असू दे किंवा 20 वर्षाचा असू दे. बेसिक क्वालिटी म्हणण्यापेक्षा त्यांना शिक्षणाची एक ओढ असली पाहिजे. आपण हा प्रोग्राम किंवा आपण हा कोर्स का करतोय, ह्यातनं आउटकम काय असणार आहे, हे जर त्यांना क्लिअर असेल तर नक्कीच त्यांचा सुद्धा प्रवास सुखकर होऊ शकतो.
बरं. जो काही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा जो काही कोर्स असेल बरं. तर ते अगदी. पण मग अशा मुलांनी टेक्नो सावी असणं गरजेचं आहे का? टेक्नो सावी असण्याची आवश्यकता नाही. इथे आपल्याला काही खूप टेक्नो सावी असण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्हाला जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचं फक्त एक तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड, आणि संस्थासुद्धा म्हणजे अनेक संस्था अशा आहेत की ज्या इंडक्शन घेतात. फॉर एक्झाम्पल एखादी नवीन बॅच सुरू होणार असेल तर त्या इंडक्शन सेशनमध्येच या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा त्याचा डेमो दाखवला जातो की तुम्ही तुमची LMS कशी नॅव्हिगेट करायची असते, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कुठे क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यामुळे सहजा तरी म्हणजे असं काही आढळून आलेलं नाही. हा जो प्रोग्राम असतो, पण आता फॉर एक्झाम्पल आता समजा मला गती आहे इकॉनॉमिक्समध्ये, पण मला कॉम्प्युटरचं ज्ञान फार नाही आहे, असं पण असू शकतं ना. असू शकतं की हे किती बटणं दाबायची, काय, मी टेक्नो सावी नाही आहे, कॉम्प्युटर सावी नाही आहे मी, पण इकॉनॉमिक्स मला आवडते. तर अशांनी जुळवून कसं घ्यायचं? त्याला काय बेसिक असायला पाहिजे का कॉम्प्युटरच्या? आजकाल काय झालं की तुमच्या मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन तर आज जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे स्मार्टफोनवर सुद्धा एक ॲप आहे आणि आजकाल सगळेच लोक ॲप वापरतात. तर ते LMSचा ॲप सुद्धा तुम्हाला स्मार्टफोनवर अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हातामध्ये अवेलेबल आहे सगळं, शिक्षण घेऊ शकता. आता अशी वेळ आलेली आहे. इतकं सोपं केलं, अगदी सोपं झालेलं आहे. आणि अर्थात फार महत्त्वाचा प्रश्न, असे कोर्स केल्यानंतर मला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते का? नक्कीच. त्याची बाजारात व्हॅल्यू आहे का? नक्कीच. ऑपॉर्च्युनिटी तर मिळते. रादर अनेक संस्था अशा आहेत की तुम्ही एखादा कोर्स करत असाल तर तुम्हाला 3 जॉब ऑपॉर्च्युनिटीज या दिल्या जातात त्या संस्थेकडनं. म्हणजे तुम्हाला बोलवण्यात येतं, तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ज्या डोमेनमध्ये आहात तशा जर ऑपॉर्च्युनिटीज जर मॅप केल्या गेल्या एम्प्लॉयर म्हणजे इन्स्टिट्यूशनकडनं एम्प्लॉयर साईडमध्ये, तर तुम्हाला त्याचा कॉल येतो. तुम्हाला पद्धतशीरपणे तुम्हाला सांगितलं जातं की या तारखेला या वेळेला तुमचा इंटरव्ह्यू आहे. अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज मुलांना दिल्या जातात. बरं. तुमचा काय रेशो आहे मग असा? आमचं 3 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला जो एलिजिबल आहे प्लेसमेंटसाठी त्याला आम्ही 3 जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतो. पण एवढं जॉब आहे? नक्कीच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नक्कीच आहेत, का नाही. पण मग हे ऑनलाईन विश्व आणि डिस्टन्स एज्युकेशनचं विश्व जे आहे, जे इतकं मोठं आहे आणि ऑपॉर्च्युनिटी पण आहे, संधी पण आहे, मग ते सर्वसामान्यांपर्यंत येत का नाही आहे अजून? सगळे अजून कॅम्पस आणि प्रत्यक्ष शिक्षणामध्ये का अडकलेत? नाही, बऱ्यापैकी शिफ्ट हा ऑलरेडी झालेला आहे. जास्त करून मे बी विद्यार्थी आजकाल ऑनलाईनकडे जास्त विद्यार्थ्यांचा ओढा आहे. कारण क्विक सर्टिफिकेशन्स किंवा स्किल बेस्ड सर्टिफिकेशन्स ज्याला आपण म्हणतो की जर मी एखादा 6 किंवा 9 महिन्याचा एखादा स्किल सर्टिफिकेशनचा जर कोर्स केला तर इमिजिएटली त्या स्टुडंटला एम्प्लॉयर्स शोधत असतात की बाबा त्यांना अशी मॅनपॉवर, ट्रेन स्किल मॅनपॉवर पाहिजे की त्यांनी जर हे सर्टिफिकेशन केलेलं आहे तर इमिजिएटली त्याला जॉब अवेलेबल असतो. त्यामुळे तो कल सध्या रादर कॅम्पस बेस्ड शिक्षणाकडे न जाता स्किल बेस्ड सर्टिफिकेशनकडे हा कल आता. पण मग ऑनलाईन शिक्षण जे आहे ते अगदी शाळेपर्यंत पण आलंय की वरच्या लेवलवरच आहे? सध्या तरी शाळेपर्यंत नाही आलेलं आहे, पण हायर एज्युकेशन मध्ये प्रामुख्याने ऑनलाईन एज्युकेशनचा सुरुवात झाली. एवढं वाढलंय? अगदी. तुमच्याकडे इतकी मुलं येतात, स्टुडंट्स वेगळ्या क्षेत्रातून येतात, भागातून येतात, अशी काही उदाहरणं सांगा ना की एखादा मुलगा आला आणि मग त्याला तुम्ही कसं ट्रीट केलं आणि त्याचं काय पुढे झालं? अशी अनेक उदाहरणं आहेत सांगण्यासारखी की ज्यांच्यामध्ये ड्रास्टिक शिफ्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे काही ग्रामीण भागातली म्हणजे फॉर एक्झाम्पल अकोला असेल किंवा विदर्भातली काही मुलं आली आहेत की ज्यांनी आमच्याकडे कोर्स केलेला आहे. अगदी मन लावून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू ॲडिशन्स संस्था जी देते, फॉर एक्झाम्पल आमच्याकडे MIT हार्बर नावाचं एक विंग, आम्ही वेगळी विंग सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक त्याला स्टडी प्लॅन त्याला बनवून देऊ शकतो. त्याचा समजा त्याच्याशी 1-on-1 आम्ही चर्चा करतो, काउन्सिलिंग होतं, त्याचं करिअर काउन्सिलिंग होतं. त्याच्यानंतर त्याला एक स्टडी प्लॅन दिला जातो की बाबा तू जर समजा 6 तास किंवा 8 तास तुला वेळ नाहीये, तू कामामध्ये वेगळं आहे, उरलेले जे काही 24 तासातले जे तास आहेत ते मॅप केले जातात आणि त्याप्रमाणे त्याला एक स्टडी प्लॅन दिला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला काही इंडस्ट्रीची जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी त्यांचं 20 ते 25 वर्षांचा त्यांना त्या डोमेनमधला अनुभव आहे, त्या करिअर एक्सपर्ट्सला आपण बोलवतो. त्यांचे वेबिनार्स आपण अरेंज करतो. त्यांना ट्रेंड्स काय आहेत, तुम्ही काय तयारी कशी केली पाहिजे, हे क्षेत्र कुठे चाललेलं आहे,
या सगळ्या ज्या ट्रेंड्स आहेत या हार्बरमध्ये आम्ही कव्हर करतो. त्याच्यानंतर काही सायकोलॉजिकल काही इश्यूज कोणाला असतील, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची जर आवश्यकता असेल असे असतात इश्यू अगदी, तर आमच्याकडे काही सायकोलॉजिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यांच्याशी आम्ही वन ऑन वन त्यांचं इंटरॅक्शन करून त्यांचे जे काही सायकोलॉजिकल इश्यूज आहेत त्यांच्यावर पण आम्ही काम करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत. अशा मुलांना सायकोलॉजिकल इश्यूज काय असतात? प्रेशर असतं, पिअर प्रेशर असतं, किंवा स्ट्रेस असतो, किंवा त्यांना वेळ देता येत नाही त्यांच्या कामातनं शिक्षणाकडे. तर अशा गोष्टी पण आहेत की ज्याच्यावरती आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. मी सतत मुलं स्टुडंट्स म्हणतोय, पण ते सवयीनं म्हणतोय. ऑनलाईन मध्ये मुलं म्हणजे ही मुलं नसतात, ही जसं सर म्हणाले त्याप्रमाणे 60 पर्यंतचं कोणी त्याच्यामध्ये असतं. शिकणारा विद्यार्थी या अर्थानं मी मुलं असं म्हणतोय. बरोबर. याच्यामध्ये स्ट्रेस हा एक फॅक्टर फार महत्वाचा असतो. कारण मी जिथं जॉब करत असतो तो स्ट्रेस असतो, मला काहीतरी नवीन शिकायचं असतं तो स्ट्रेस असतो. तर तुम्ही बिंग इन्स्टिट्यूशन, तुम्ही हा स्ट्रेस रिलीज करता का मुलांचा, किंवा त्यांना विश्वासात घेता का? असं काही होतं का? कारण मी काय विचारतोय, कारण तुम्ही एकमेकांच्या समोर येतच नाही ना. बरोबर. आपण जेव्हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवत असतो तेव्हा मला समोर दिसत असतो तो ऑफ आहे किंवा ऑन आहे मुलगा किंवा मुलगी, इथं कळत नाही. मग हे तुम्ही कसं, म्हणजे मुलाशी वन ऑन वन रिलेशन कसं काय पकडता? अगदी. एकतर मी जसं म्हणलं की काउन्सिलिंग सेशन्स जे MIT हार्बरच्या अंडर जे चालू होतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की त्यांचे काय लेवलचे स्ट्रेसेस आहेत, त्यांचा प्रोफेशनल स्ट्रेस आहे का, पर्सनल काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा त्यांना कोप अप करता येत नाही. तर कोपिंग वर्कशॉप्स नावाची पण एक फॅसिलिटी आहे. की कोपिंग वर्कशॉप सुद्धा आम्ही घेतो अशा लोकांसाठी की ज्यांना दे आर नॉट एबल टू काय म्हणू आपण मॅनेज एव्हरीथिंग, अदर मे बी देअर प्रोफेशन, देअर करिअर, देअर फॅमिली, असे पण काही इश्यूज आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मदत करतो. अरे मग तुमची वेगळी विंग आहे तिथे? पूर्णपणे MIT हार्बरच्या अंडरच या सगळ्या गोष्टी चालवल्या जातात. इव्हन अजून एक गोष्ट म्हणजे सिनर्जी स्पिअर. आता तुम्ही जसं म्हटलात की सिनर्जी स्पिअर नावाची एक संकल्पना अशी आहे की आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे, जसं तुम्ही म्हटलात की वर्किंग प्रोफेशनल्स जास्त करून आहेत, ज्यांना समजा 8 ते 10 वर्षांचा त्या डोमेनमधला अनुभव आहे, तर त्याला पिअर टू पिअर लर्निंग, म्हणजे समजा तुम्ही 10 वर्षापेक्षा जास्त अनुभवी आहात आणि तुम्हाला त्या डोमेनमधलं भरपूर ज्ञान आहे, तर आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो, तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो, आणि तुम्ही जेवढी कम्युनिटी आहे, स्टुडंट कम्युनिटी, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता किंवा तुमच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही सांगता, जेणेकरून आपापसात सुद्धा त्यांना पिअर टू पिअर कनेक्ट आणि पिअर टू पिअर लर्निंग सुद्धा या गोष्टीमध्ये ऑनलाईनच्या थ्रू होऊ शकतं. अच्छा. पण मग हा जो हार्बर तुम्ही म्हणताय कोर्स किंवा काय हार्बर ती सिस्टीम, मग ती फक्त तुमची आहे की अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी? मला तरी वाटतं अजून तरी कुठे नाहीये. मी माझ्या माहितीप्रमाणे तरी आमचा हा USP आहे, युनिक सेलिंग प्रपोजिशन आहे, की आम्ही खूप कमी संस्था अशा असतील की असं काही MIT हार्बर किंवा करिअर सर्व्हिसेसमध्ये उतरत असतील अपार्ट फ्रॉम देअर रेग्युलर टीचिंग लर्निंग. मला एक सांगा ना सोप्या भाषेमध्ये, की मला जर कोर्स करायचा आहे आणि जेव्हा आपण एक कॉलेज निवडत असतो किंवा इन्स्टिट्यूशन निवडत असतो, तर काय काय गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत त्या बघा आणि मग ठरवा, असं काय सांगाल विद्यार्थ्यांना? पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रेप्युटेशन. ज्या संस्थेमधनं तुम्ही कोर्स करू इच्छितात त्या संस्थेचं रेप्युटेशन काय आहे, ब्रँड काय आहे, कोण चालवतंय. व्हेअरएज MIT अशी संस्था आहे की डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी ही संस्था सुरू केलेली आहे. ते स्वतः अकॅडमिशियन होते. त्यांनी 22 वर्ष कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा त्यांनी तो विषय शिकवत होते. त्यामुळे तुमचं ब्रँड, रेप्युटेशन, शिक्षण पद्धती तिथली कशी आहे, त्यांच्यानंतर स्टुडंटचे टेस्टिमोनियल्स, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी तिथनं कोर्स केलेला आहे ती मुलं काय म्हणतात या संस्थेविषयी, अभ्यासक्रमाविषयी, बाकीच्या काही फॅसिलिटीजच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील. परत रेग्युलेटरी बॉडीज, ही अफिलिएट किंवा ही रेकग्नाइज्ड आहे का संस्था, या एक 5 ते 6 गोष्टी या सगळ्या त्या साईटवर असतात ना, अवेलेबल, मॅन्डेटरी आहेत. मॅन्डेटरी आहे. पण तुम्ही आता मगाशी बोललात, अगदी सुरुवातीलाच बोललात तो मुद्दा की अफोर्डेबल असतं. तर खरं तर MIT जे मी इन्स्टावर पण बघत असतो, सगळ्यात खूप महागडी इन्स्टिट्यूशन म्हणून बघितलं जातं, विशेषतः इथली इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटी MIT WPU, म्हणजे हे मी इन्स्टावर बघतो. तुमचं जे डिस्टन्स एज्युकेशन आहे, स्कूल ऑफ डिस्टन्स, तर हे अफोर्डेबल कसं काय, म्हणजे काय फरक असतो या फीजमध्ये, स्ट्रक्चरमध्ये, मला सांगू शकाल का? हो, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे की MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जेव्हापासून हे स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जेव्हा MIT झालेली आहे तेव्हापासून इंजिनिअरिंगची फीज ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पण वेन यू कम टू MIT स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, आम्ही जसं मी म्हटलं की आमचे कोर्सेस खूप अफोर्डेबल आहेत. त्यामुळे
असं काही नाही आहे की तुम्ही जे कॅम्पसमध्ये तुम्ही जो खर्च करता किंवा फॉर एक्झाम्पल मी जसं म्हणलं की आमच्याकडे मॅनेजमेंट कोर्सेस आहेत. करेक्ट. तर मॅनेजमेंट कोर्स एखादा कॅम्पसमधनं करणे ह्याची जी फी आहे त्याच्यापेक्षा निम्मी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कमी फी त्याच फीमध्ये तुम्ही ऑनलाईन कोर्स करू शकता. कारण बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाचतं तुमचं. अगदी अगदी. हो, पण ॲसेट लाईट मॉडेल ज्याला आपण म्हणू शकतो तसं आमचं स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन सगळीकडे लागू आहे. सर्व मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन ज्या डिस्टन्स किंवा ऑनलाईन मध्ये आहेत तिथे. मगाशी तो विषय अर्धवट राहिला का त्याच्यात? मी तुम्हाला उदाहरणं सांगा म्हणून ती सांगा ना जरा काय. हो, तर तो जो ग्रामीण भागातनं जो विदर्भातनं मुलगा आला होता त्यांनी या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने अभ्यास पण केला. प्लस त्यांनी कोपिंग वर्कशॉप्स अटेंड केले. त्यांनी प्लेसमेंट रिलेटेड जो काही गायडन्स असतो तो त्यांनी मनापासून त्यांनी आत्मसात केला. त्याचं असं झालं की त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि तो पूर्ण त्याची नोकरी ऑफर लेटर आल्यानंतर काम सुरू झाल्यानंतर तो परत आला होता. आम्हाला सगळ्यांना भेटला. आमच्या सगळ्या फॅकल्टीजना त्यांना मनापासून त्यांनी धन्यवाद दिले. पेढे वाटले आम्हाला. तर आम्हाला आमच्यासाठी सुद्धा एक सॅटिस्फॅक्शनचा एक आनंदाचा क्षण होता हा. असेच अनेक काही केसेस आहेत की इंटरनॅशनल सुद्धा आमचे काही स्टुडंट्स विद्यार्थी आहेत, US मध्ये आहेत किंवा UK मध्ये, युरोपमध्ये आहेत की जे ऑलरेडी, कारण आम्हाला काही ज्युरिस्डिक्शन नाही आहे. आम्ही जगभरातनं कोणताही स्टुडंट आमच्याकडे कोर्स करायला येऊ शकतो. तर अशा अनेक चांगल्या यूज केसेस आहेत की ज्या चांगल्या पोझिशनवरती आज डिस्टन्स एज्युकेशनचा अभ्यासक्रम करून सुद्धा एखाद्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांनी स्वतःचं आंतरप्रिनरशिप एक नवीन व्हेंचर सुरू केलेलं आहे, काही कंपन्या सुरू केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या चाललेल्या आहेत. पण यामध्ये ऍडमिशन कधी घ्यायचा हा एक मुद्दा असतो. तर जनरली ऑनलाईन सेक्शनमध्ये, डिस्टन्समध्ये ऍडमिशनचं कसं असतं? ऍडमिशन या 2 सायकल्स असतात. म्हणजे सगळीकडेच असतं असं? सगळीकडे रूलच, जे गाईडलाईन्स जसं मी म्हटलं रेग्युलेटरी गाईडलाईन्स जे आहेत, तर आम्हाला 2 वर्षातनं 2 वेळा आम्ही ऍडमिशन्स करू शकतो. एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि एक जून जुलैमध्ये. या 2 ऍडमिशन सायकल्स असतात. मग जानेवारी ते जून या महिन्यांमध्ये ज्या ऍडमिशन्स होतील त्याला आम्ही एक कोहोर्ट किंवा एक ग्रुप किंवा एक बॅच असे आपण कन्सिडर करू शकतो. बरं. आणि नंतर ती वेगळी बॅच. म्हणजे जून जुलैचे जे ऍडमिशन्स आहेत, जून जुलै ते डिसेंबर, ती एक अजून एक कोहोर्ट आपण पकडू शकतो. ऍडमिशनचा काय फ्लो आहे आपल्याकडे? म्हणजे किती मुलं ऍडमिशन घेतात? साधारणतः 6,000 ते 8,000 विद्यार्थी दर वर्षाला आपल्याकडे ऍडमिशन्स करतात. हो. आणि मग हे कोर्सेस असतात ते किती महिन्याचे असतात? आपल्याकडे आता सध्या 4 महिन्यांचे 4 प्रोडक्ट लाईन्स आहेत किंवा प्रोडक्ट ऑफरिंग्स आहेत असं मी म्हणू शकेन. हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. एक 12 महिन्याचा कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये 2 स्पेशलायझेशन्स आहेत. एक डिजिटल मार्केटिंग आहे आणि एक बिझनेस अनालिटिक्स म्हणून एक कोर्स आहे. त्याच्यानंतर एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट फॉर एक्झिक्युटिव्स. म्हणजे त्याला पात्रता अशी आहे की तुमचं ग्रॅज्युएशन नंतर ऍटलिस्ट तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. तर तो वर्किंग प्रोफेशनल साठीच आहे. त्याच्यामध्ये 15 महिन्याचा तो कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर आमचा जो फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्याला आपण म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. तो 21 महिन्याचा कोर्स आहे आणि जवळपास 14 स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये आहेत. त्यात जास्त जिथे आकडेवारी आहे ज्या स्पेशलायझेशनसाठी ती आहेत ऑपरेशन्स मॅनेजमेंट, कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, नुसतं प्लेन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पण मग हे झाले तुमच्याकडचे कोर्सेस. पण इतर सगळे अनेक सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आर्ट्स येतं, कॉमर्स येतं. याचे जे कोर्सेस असतात हे पण असेच असतात सगळे मोकळे? नाही, आर्ट्स कॉमर्सचे काही ड्युरेशन ठरलेले असतं. फॉर एक्झाम्पल BBA किंवा BA हा कोर्स आहे, हा 3 वर्षांचाच कोर्स आहे. बरं. कारण ते नॉर्म्सच पहिल्यापासून विद्यापीठांनी किंवा UGCने घालून दिलेले आहेत. पण काही स्किल बेस्ड सर्टिफिकेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे आम्ही एक करिअर ॲक्सिलरेटेड प्रोग्राम्स नावाची एक व्हर्टिकल सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये 6 ते 9 महिने असे काही सर्टिफिकेशन्स आहेत विच आर इन दी डोमेन ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजी प्रोग्राम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग किंवा UI UX म्हणजे युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर AI इन डिजिटल मार्केटिंग, त्याच्यानंतर फिनटेक, त्याच्यानंतर असे अनेक कोर्सेस जे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती 9 महिन्यांपर्यंतचे सर्टिफिकेशन कोर्सेस सुद्धा आहेत. अच्छा, ते पण अवेलेबल? हो. तुम्ही मला हे सांगितलं की ही सुरुवात कशी झाली आणि आता कशा पद्धतीने बदलत चाललंय.
फ्युचर कसं दिसतं तुम्हाला या सगळ्याचं? फ्युचर खूप ब्राईट आहे, कारण फ्युचर इज कम्प्लिटली ऑनलाईन, मी तर असंच म्हणेन. कारण ज्या वेगाने आत्ता एनरोलमेंट्स होत आहेत ऑनलाईन एज्युकेशनमध्ये किंवा सर्टिफिकेशन्समध्ये, जसं आपण मगाशीच बोललो की आता ओढा हा सर्टिफिकेशन्सकडे वाढत चाललेला आहे, तर एक इकोसिस्टम जी पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये जी डेव्हलप होणार आहे ऑनलाईन एज्युकेशनच्या अंतर्गत असणारी, ती एक मोठ्या प्रमाणात बिल्ड झालेली दिसेल. टेक्नॉलॉजीचा मॅसिव्ह वापर, म्हणजे AI असतील, जनरेटिव्ह AI आहे, ChatGPT आहे, त्याच्यानंतर तुमचे बॉट्स आहेत, ह्याचा मॅक्झिमम वापर या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये झालेला दिसेल, जेणेकरून एक काय म्हणू आपण त्याला की एक नेक्स्ट लेवल लर्निंग ज्याला आपण म्हणू शकतो, विच इज पॉसिबल ओनली इन ऑनलाईन एज्युकेशन. पण आता याच्यामध्ये ChatGPT आहे किंवा AI चा आता उल्लेख आला, यानं खूप लोकांची सोय पण केली आहे आणि लोक मेंदू वापरायचे बंद पण झाले, कारण त्यांना सगळं मिळतं. आता हा एकदम वेगळा विषय आहे, पण ऑनलाईन मध्ये ह्याची धोका जास्त असतो की मिळते तर पटकन घे आणि पाठवून टाक. हा एक प्रकारचा ब्रेन ड्रेन वाटतो मला. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? थोडं ट्रिकी आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मान्य आहे मला की सगळंच तुम्हाला एका प्लॅटरवरती येतं. जर तुम्ही एखादा प्रॉम्प्ट दिला ChatGPT मध्ये, तर तुम्हाला पूर्ण त्याची हिस्ट्री माहिती आहे. पण त्याचा वापर कसा करायचा, जर तुम्ही खरंच बुद्धिमान असाल तर त्यातनं नेमकं काय घ्यायचं आहे ते जर तुम्हाला समजलं तर त्याचे ते दॅट्स अ एनेबलर टूल असं मी म्हणू शकेन. एक ChatGPT इज अ एनेबलिंग टूल. पण पूर्णपणे कॉपीज करणार असाल तर मग त्याच्यात ब्रेन ड्रेन होऊ शकतो. पण मग हे काय घ्यायचं आणि काय नाही, हे ह्याचं शिक्षण देणं पण गरजेचं नाहीये का? आहे ना, आवश्यक आहे, आवश्यक. मग आपण जे कोर्स करतो घेतो तिथं AI चा उल्लेख येत असेलच, AI चा रेफरन्स येत असेल, येतो. तुम्ही सांगता हे कशा पद्धतीने? नक्कीच एथिकल AI चा जसं जास्तीत जास्त वापर करता येईल आपल्याला. कारण आता तुम्ही रिसेंटली बघितलं असेल की AI चा गैरवापर पण खूप मोठ्या प्रमाणात सध्या होताना दिसतोय आपल्याला. पण एथिकल AI जर तुम्ही वी प्रमोट दॅट यू शुड डेफिनेटली तुम्ही एथिकली AI चा वापर करा, हे आम्ही आमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेस होते तेव्हा आम्ही सांगतो. यामध्ये आता तुम्ही बोललात की फ्युचर खूप ब्राईट आहे आणि ऑनलाईन एज्युकेशन खूप आता पुढे जाणार आहे, तर या तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूट्सचा जे ऑनलाईन आणि डिस्टन्स एज्युकेशन घेतात त्यांचा आणि कॅम्पसमध्ये जे शिकवलं जातं त्या इन्स्टिट्यूट ह्या एकमेकासमोर उभ्या राहतील असं वाटतं तुम्हाला येत्या काळात? सुरुवात झालेली आहे, येत्या काळात तर जास्त अजून स्टिफ कॉम्पिटिशन राहील. पण त्याचे दोघांचे प्रोज आणि कॉन्स आहेत. म्हणजे कॅम्पस बेस्ड एज्युकेशनचं कंपॅरिझन ऑनलाईन एज्युकेशनशी करायचं का, तर त्याचे काही प्रोज आहेत, काही कॉन्स पण आहेत. पण UGC असेल किंवा रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत त्यांनी आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून, इफ आय एम नॉट रॉंग, 2021 मध्ये UGCने एक नोटिफिकेशन सगळ्यांना दिलेलं आहे की तुम्ही देर इज नो डिफरन्सिएशन बिटवीन कॅम्पस बेस्ड तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री कराल आणि ऑनलाईन डिप्लोमा डिग्री कराल, इट इज इक्विव्हॅलंट. अच्छा. आधी गेले म्हणजे 2018च्या अगोदर हा एक चॅलेंज असायचा की डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन म्हणून तुम्ही केलेली डिप्लोमा किंवा डिग्री ही इंडस्ट्रीमध्ये ग्राह्य धरली जात नसे, कमी दर्जाची वेटेज असायचं. आता त्यामुळे UGC रेग्युलेटरी बॉडीने हे इक्विव्हॅलन्स दिलेलं असल्यामुळे जास्त करून लोकांचा ओढा जो आहे तो ऑनलाईन एज्युकेशनच्या. याच्यामध्ये शेवटचा प्रश्न विचारतो, मला जर एक कोर्स करायचा आहे, काही असू शकतो तो, म्हणजे आर्टशी संबंधित असू शकतो, चित्रकलेशी किंवा अगदी MBA पासून, तर गुगलवर काय केल्यामुळे मला सगळी लिस्ट मिळणार आहे असं काही तुमचं अवेलेबल असतं का एखादं पोर्टल की जिथं सर्वच मला इन्स्टिट्यूट्स मिळतील, त्यांचे कोर्स कळतील, सगळं एका क्लिकवर आहे, असं काही आहे का आपल्याकडे रजिस्टर किंवा असं काइंड ऑफ थिंग? रजिस्टर नाही, अशा कंपन्या आहेत. शिक्षा.com आहे, शिक्षा.com वरती तुम्ही बघू शकता की कुठले कुठले विद्यापीठ आहेत, त्यांचं रँकिंग्स काय आहेत, त्यांचे कोर्सेस काय आहेत. असे काही पोर्टल्स आहेत. शिक्षा एक नाव घेतलं मी, जे तोंडात पटकन आलं. असे अनेक पोर्टल्स आहेत. कॉलेज दुनिया आहे, कॉलेज देखो आहे, अशा या पोर्टल्स वरती ऑथेंटिक आहे, बऱ्यापैकी ऑथेंटिक असतात. कारण शेवटी इन्फॉर्मेशन असते, शिवाय काउन्सिलर्स पण असतात, तिथे जाऊन आपल्याला माहिती घेतो. वा, मला वाटतं की ही माहिती फार महत्त्वाची आहे, कारण येत्या काळामध्ये आपला असा प्रेक्षक वर्ग खूप असतो की ज्यांना खूप शिकायचं असतं, पण त्यांना कळत नाही की मी करू काय आता. कारण आता इच्छा असते पण वय झालंय, आता परत कॅम्पसमध्ये कुठं जायचं असं वाटत असतं, पण त्यांच्यासाठी ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मला खात्री आहे की या एपिसोडमधून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की डिस्टन्स एज्युकेशन आता खूप वर यायला लागलं, इमर्जिंग आहे
आणि खूप मोठ्या सुविधा पण आहेत. अगदी. मला ते हार्बर जो तुमचा प्रकार आहे ना तो फार आवडला आहे की लोक मुलांना लक्षात घेऊन तुम्ही त्यांना हवं ते देताय आणि त्यांच्या कलेने घेताय, हे मला खूप आवडलं आहे. तर अशा प्रकारच्या कोर्सेस घेतल्यामुळे फरक पडेल असं मला वाटतं. पण सुरुवात तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात आणि माहिती दिली, मला खूप बरं वाटलं. येत्या काळामध्ये पण हा ट्रेंड होईल असं वाटतं मला, आणि ट्रेंड झाला तर पुन्हा एकदा आपण भेटू आणि त्या ट्रेंडबद्दल बोलू. अगदी. तर तुम्ही आलात आणि मित्रमंडळीमध्ये बोललात, खरंच मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आम्ही ॲक्च्युली एज्युकेशनशी संबंधित एपिसोड केला नव्हता, तो करायचा होताच. तर हा खूप इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड झाला असं मला वाटतं आणि याचा निश्चित फायदा तुम्हाला होईल. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. MIT स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला तिथे जायचं असेल तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता, बघू शकता, माहिती घेऊ शकता. आणि हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहेच सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, आणि भेटत राहू, बोलत राहू, भले ते घडो. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर.